नमस्कार. आज आपण जॉर्डन पीटरसन यांचं आयुष्याचे 12 नियम म्हणजे 12 रूल्स फॉर लाईफ हे जे पुस्तक आहे त्यावर थोडी सखोल चर्चा करणार आहोत. हो, नमस्कार. आपल्याकडे या पुस्तकातले काही निवडक उतारे आहेत. आणि हे उतारे म्हणजे कसे आहे की मानसशास्त्र, मग तत्वज्ञान आणि त्यांचे स्वतःचे अनुभव यांचं मिश्रण आहे असं दिसतं. बरोबर. आणि हे नियम म्हणजे आयुष्यातला जो काही गोंधळ असतो त्यात अर्थ कसा शोधायचा, जबाबदारी कशी घ्यायची, स्थैर्य कसं मिळवायचं यासाठी काहीतरी दिशा देण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं. हो, अगदी. यात जबाबदारी, अर्थ, सत्य यावर खूप भर दिलेला दिसतोय. तर आपलं उद्दिष्ट हेच आहे की या नियमांमागचे जे काही मूळ विचार आहेत ते समजून घेऊया आणि आजच्या काळात ते आपल्याला कसे लागू पडू शकतात याचा एक आढावा घेऊया. उत्तम. सुरुवात करूया पहिल्या नियमाने, जो आहे ताठ उभे रहा, खांदे मागे खेचून. आता हे ऐकायला तर अगदी शारीरिक सल्ल्यासारखं वाटतं नाही का? म्हणजे यामागे आणखी काही आहे? नक्कीच आहे. हा फक्त म्हणजे देहबोलीचा सल्ला नाहीये. याच्या मागे एक खोल जैविक आणि मानसिक सत्य आहे. तुमची जी शारीरिक स्थिती असते ना, ती तुमच्या मेंदूला सतत संकेत पाठवत असते. अच्छा. म्हणजे जेव्हा तुम्ही ताठ उभे राहता तेव्हा तुम्ही फक्त आत्मविश्वास दाखवत नाही, तर तुमच्या मेंदूत जे सेरोटॉनिन सारखे रसायनं असतात त्यावरही त्याचा परिणाम होतो आणि मग तुम्हाला अधिक सक्षम वाटायला लागतं. म्हणजे एक प्रकारचं पॉझिटिव्ह फीडबॅक लूप तयार होतो म्हणायचं. अगदी. तुमची स्थिती ती इतरांच्या प्रतिसादावर परिणाम करते आणि मग तो प्रतिसाद परत तुमच्या मानसिकतेवर परिणाम करतो. हे तुम्ही म्हणालात ते लॉबस्टरच्या उदाहरणासारखं आहे का जे पुस्तकात दिलंय की जिंकल्यावर लॉबस्टर ताठ होतो? अगदी तसंच. जिंकल्यावर ताठ होणं, पराभूत झाल्यावर झुकणं, हे काय दाखवतं की ही फक्त मानवी गोष्ट नाहीये, तर ही आपल्यात खोलवर रुजलेली एक जैविक प्रतिक्रिया आहे. हा नियम एक प्रकारे आपल्याला सांगतो की जगाला सामोरं जाण्यासाठी स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार करा. परिस्थिती स्वीकारायची ही पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. समजलं. ठीक आहे. आता दुसरा नियम बघूया. स्वतःची अशी काळजी घ्या जणू काही तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीची मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे. हा थोडा विचित्र नाही वाटत? म्हणजे आपण स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी घेतो का? हो, आणि हा एक महत्वाचा विरोधाभास आहे. बघा ना, बऱ्याचदा आपण इतरांना किंवा अगदी आपल्या पाळीव प्राण्यांना वेळेवर औषधं देतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या गोळ्यांकडे दुर्लक्ष करतो. खरंय. यामागे कदाचित स्वतःच्या मुनियाची उणीव असू शकते किंवा स्वतःला थोडं कमी लेखण्याची वृत्ती असू शकते. पीटरसन इथे स्वकरुणा आणि जबाबदारी यावर भर देतात. स्वतःला काळजी घेण्यास योग्य समजणं हे खूप महत्वाचं आहे. स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या विकासाची जबाबदारी घेणं हा एक अर्थपूर्ण जीवनाचा आधारस्तंभ आहे. म्हणजे स्वतःलाच एक महत्त्वाचा प्रोजेक्ट समजून त्यावर काम करायचं, पण हे बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणणं अनेकदा कठीण जातं. खरंय, ते सोपं नाहीये, पण ही जाणीव ठेवणं महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःच्या अस्तित्वासाठी जबाबदार आहात. आणि स्वतःची काळजी घेणं हा काही स्वार्थ नाहीये, उलट इतरांची अधिक चांगली काळजी घेण्यासाठीची ती एक पूर्वतयारी आहे. बरोबर. याच विचाराला धरून पुढचे 2 नियम पण आहेत असे वाटतं. तिसरा नियम आहे तुमचे भले चिंतणाऱ्यांशी मैत्री करा आणि चौथा आहे स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा, आजच्या इतरांशी नाही. हे दोन्ही नियम आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रगतीबद्दल बोलतात. हो. तिसरा नियम काय सांगतो की आपल्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांचा आपल्यावर खूप परिणाम होतो. जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, तुमच्या चांगल्यात ज्यांना आनंद होतो, अशा लोकांच्या संगतीत राहिलात की तुमची वाढ होते. आणि या उलट जे तुम्हाला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्यातल्या नकारात्मकतेला खतपाणी घालतात, त्यांच्यापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. ही निवड करणं कधीकधी कठीण असतं, मान्य आहे, पण ते आवश्यक आहे. आणि चौथा नियम, तो तर मला वाटतं आजच्या जगात, विशेषतः सोशल मीडियाच्या काळात जिथे सतत तुलना होत राहते, तिथे खूपच जास्त महत्त्वाचा वाटतो. अगदी बरोबर. इतरांची तुलना करणं हे जवळजवळ नेहमीच निराशाजनक ठरतं. कारण काय होतं, आपण नेहमी इतरांच्या आयुष्यातले जे सर्वोत्तम क्षण असतात, जिथे दाखवतात, त्याच्याशी स्वतःच्या सामान्य क्षणांची किंवा अडचणींची तुलना करत बसतो. हो ना. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, क्षमता वेगळ्या, परिस्थिती वेगळी. खरी स्पर्धा ही स्वतःशीच आहे. कालच्या तुलनेत आज मी अगदी 1% जरी सुधारलो तरी ती खरी प्रगती आहे. हा दृष्टिकोन मत्सर टाळायला मदत करतो आणि आपलं लक्ष वैयक्तिक विकासावर केंद्रित करतो. छोट्या वाटणाऱ्या सुधारणा पण कालांतराने मोठा फरक घडवतात. आता थोडं पालकत्वाकडे वळूया. 5वा नियम आहे
तुमच्या मुलांना असे काहीही करू देऊ नका ज्यामुळे ते तुम्हाला नावडतील. हा नियम वाचताना काहीसा कठोर वाटू शकतो. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हा नियम मुलांवर प्रेम न करण्याबद्दल नाहीये, अजिबात नाही. तर त्यांना सामाजिक जगात यशस्वी होण्यासाठी कसं तयार करायचं याबद्दल आहे. मुलांना शिस्त लावणं, योग्य काय अयोग्य काय यातला फरक समजावणं आणि समाजाच्या अपेक्षांनुसार कसं वागायचं ही पालकांची जबाबदारी आहे. म्हणजे असं बघा, जर मुलांचं वागणं असं असेल की त्यांचे पालकच त्यांना पसंत करत नाहीत, तर बाहेरचं जग त्यांना कसं स्वीकारेल? म्हणून प्रेमळपणे पण ठामपणे त्यांच्यासाठी सीमा आखून देणं आणि त्यांना जबाबदार बनवणं हे त्यांच्याच भविष्यासाठी महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे हे फक्त त्या क्षणाच्या वागणुकीबद्दल नाही, तर त्यांना भविष्यात स्वीकारार्ह आणि यशस्वी कसं बनवायचं याबद्दल आहे. याच जबाबदारीच्या संकल्पनेवर 6वा नियम पण भर देतो असं दिसतंय. जगावर टीका करण्यापूर्वी स्वतःचे घर व्यवस्थित करा. हो, आणि हा पीटरसन यांच्या विचारांचा अगदी गाभा आहे. वैयक्तिक जबाबदारी. जगातल्या मोठ्या समस्यांवर आवाज उठवण्याआधी किंवा टीका करण्याआधी आपल्या स्वतःच्या आयुष्यातला जो काही गोंधळ आहे, अपूर्ण कामं आहेत, मोडलेली नाती असतील, वाईट सवयी असतील, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःच्या जीवनात जर सुव्यवस्था आणि प्रामाणिकपणा नसेल, तर बाहेरच्या जगावर टीका करणं हे कुठेतरी पोकळ ठरू शकतं. हा एक प्रकारे आत डोकावून पहा असा संदेश आहे. याचा अर्थ असा नाही की मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करावं, पण सुरुवात स्वतःपासून करावी. अगदी. स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची क्षमता आपल्यात आहे हे मान्य करणं आणि त्यानुसार कृती करणं ही पहिली पायरी आहे. यानंतर येतो 7वा नियम, आणि हा कदाचित या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा विचार म्हणता येईल. जे अर्थपूर्ण आहे त्याचा पाठपुरावा करा, जे सोयीचे आहे त्याचा नाही. आता इथे अर्थ आणि सोय यातला नेमका फरक काय? सोय म्हणजे काय तर तात्कालिक आराम, वेदना टाळणं किंवा सोपा मार्ग निवडणं. उदाहरणार्थ एखादं कठीण संभाषण टाळणं किंवा एखादी जबाबदारी झटकून टाकणं. आणि अर्थ म्हणजे काय तर दीर्घकालीन मूल्यांवर आधारित ध्येय निवडणं. असं ध्येय जे जीवनातल्या अटळ दुःख आणि त्रासांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला कारण आणि ताकद देतं. अर्थपूर्ण गोष्टींसाठी कष्ट घ्यावे लागतात, त्याग करावा लागतो, पण त्यातून मिळणारं समाधान हे क्षणिक सुखापेक्षा खूप जास्त खोल आणि टिकाऊ असतं. पीटरसन यांच्या मते जीवनातल्या दुःखावर मात करण्याचा मार्ग आनंद शोधणं हा नाहीये, तर अर्थ शोधणं हा आहे. म्हणजे आव्हानं स्वीकारून कठीण परिस्थितीतही एका मोठ्या उद्देशासाठी जगायचं, हा विचार थोडासा अस्तित्ववादी वाटतोय. हो, अगदी. यात त्याची मुळे नक्कीच दिसतात. दुःख अटळ आहे, पण त्याला आपण काय अर्थ देतो हे आपल्या हातात आहे. आणि अर्थाचा शोध हाच त्या गोंधळावरची एक प्रकारे मात आहे. बरोबर. आता पुढचे 3 नियम हे संवाद आणि सत्याविषयी आहेत. 8वा नियम, सत्य बोला किंवा निदान खोटं बोलू नका. 9वा, तुम्ही ऐकत असलेल्या व्यक्तीला कदाचित तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट माहीत असेल असे गृहीत धरा. आणि 10वा, तुमच्या बोलण्यात नेमकेपणा असू द्या. हे तिन्ही मिळून एका प्रभावी आणि प्रामाणिक संवादाचं चित्र उभं करतात. हो, 8वा नियम जो आहे सत्य बोलणं, तो केवळ नैतिक नाहीये, तर तो व्यावहारिक पण आहे. खोटं बोलण्याने किंवा सत्य लपवल्याने काय होतं, आपण वास्तवापासून दूर जातो. छोटंसं खोटं बोलून तात्पुरती सोय साधता येते कदाचित, पण त्याने भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. निदान खोटं न बोलणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे, कारण ते आपल्याला वास्तवाच्या जवळ ठेवतं. आणि 9वा नियम ऐकण्याबद्दल आपण अनेकदा ऐकतो ते फक्त उत्तर देण्यासाठी, समोरच्याला समजून घेण्यासाठी नाही. बरोबर, अगदी बरोबर. खरा संवाद तेव्हाच होतो जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीकडे अनुभवाचा आणि ज्ञानाचा एक वेगळा साठा असतो. जर आपण असं गृहीत धरलं की समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळू शकतं, तरच आपण खऱ्या अर्थाने ऐकू शकतो. यातून केवळ माहिती मिळत नाही, तर संबंधही सुधारतात. आणि 10वा नियम, नेमकेपणा. आपण अनेकदा गोल गोल बोलतो किंवा आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करत नाही. नेमकेपणा महत्वाचा आहे, कारण तो विचारांना स्पष्टता देतो. समस्या काय आहे हे जर नेमकेपणाने मांडता आलं तरच त्यावर उपाय शोधता येतो, नाही का? अस्पष्टता गोंधळ वाढवते आणि भीती निर्माण करते. आपल्या गरजा काय आहेत, आपली मतं काय आहेत, भावना काय आहेत हे स्पष्ट शब्दात मांडल्याने गैरसमज टळतात आणि संवाद अधिक प्रभावी होतो.
हे तिन्ही नियम सत्य, ऐकणं आणि स्पष्टता एकत्र येऊन विश्वास आणि सुसंवाद निर्माण करतात. 11वा नियम थोडा वेगळा वाटतो. मुले स्केटबोर्डिंग करत असताना त्यांना त्रास देऊ नका. याचा स्केटबोर्डिंगशी काय संबंध असावा? स्केटबोर्डिंग इथे एक प्रतीक म्हणून वापरलं आहे. धोका पत्करणे, पडणे आणि पुन्हा उठणे शिकण्याचं प्रतीक. हा नियम काय सांगतो की मुलांना आणि खरं तर मोठ्यांनाही नियंत्रित प्रमाणात जोखीम घेऊ देणं महत्वाचं आहे. अच्छा. यातूनच आत्मविश्वास वाढतो, क्षमता विकसित होते आणि कणखरपणा येतो. सतत संरक्षण देत राहिल्याने किंवा प्रत्येक धोक्यापासून दूर ठेवल्याने त्यांची वाढ खुंटते. त्यांना आव्हानं पेलायला शिकवणं हे त्यांना भविष्यातल्या मोठ्या अडचणींसाठी तयार करतं. म्हणजे सुरक्षित वातावरणात अपयशातून शिकण्याची संधी देणं गरजेचं आहे. पण हे अतिसंरक्षण आणि दुर्लक्ष यातला समतोल साधणं पालकांसाठी खूप कठीण असू शकतं. निश्चितच ते आव्हान आहेच, पण हा नियम आठवण करून देतो की कणखरपणा हा आरामात नाही मिळत, तो आव्हानं पेलूनच येतो. जीवनातल्या अडचणींपासून पळ काढायला शिकवण्याऐवजी त्यांना तोंड द्यायला शिकवणं जास्त महत्वाचं आहे. आणि आता शेवटचं 12वा नियम, रस्त्यात मांजर भेटल्यास तिला कुरवाळा. हा तर खूप साधा आणि सुंदर वाटतो. हो, साधा वाटतो, पण याचा अर्थही खूप खोल आहे. बघा, आधीचे नियम आपल्याला जबाबदारी, सत्य, अर्थ आणि जीवनातलं जे काही कठीण वास्तव आहे त्याची जाणीव करून देतात. जीवन दुःख आणि त्रासाने भरलेलं आहे, हे वास्तव आहे. पण त्याचवेळी जगात सौंदर्य आहे, प्रेम आहे आणि अनपेक्षित आनंदाचे छोटे छोटे क्षणही आहेत. रस्त्यात अचानक एखादा मांजर दिसणं आणि त्याला क्षणभर कुरवाळणं हा अशाच एका छोट्या निर्मळ आनंदाचा क्षण आहे. हा नियम सांगतो की जीवनातल्या या छोट्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या, त्यांचा स्वीकार करा. आयुष्य कितीही खडतर असलं तरी असे छोटे दिलासा देणारे क्षण शोधल्याने जगण्याची उमेद टिकून राहते आणि मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणजे मोठ्या अर्थाच्या शोधात असताना जीवनातल्या छोट्या छोट्या सुखांना विसरायचं नाही. अगदी, हा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. जीवनातील अटळ दुःख आणि गोंधळ आहे ते स्वीकारायचं, त्यात अर्थ शोधायचा आणि त्याचवेळी वाटेत जे काही सौंदर्य आणि शांततेचे क्षण मिळतील त्यांनाही महत्त्व द्यायचं. तर या सगळ्या 12 नियमांमधून एक समान धागा दिसतोय असं मला वाटतं. तो काय आहे असं तुम्हाला वाटतं? तो धागा हे जीवनातलं जे अराजक आहे आणि जी सुव्यवस्था आहे यांच्या सीमारेषेवर चालणं. जीवन नैसर्गिकरित्या गोंधळलेलं आणि दुःखदायक असू शकतं, पण त्यावर मात करण्याचा मार्ग म्हणजे पळून जाणं नव्हे तर जबाबदारी स्वीकारणं, सत्याला धरून चालणं, अर्थपूर्ण ध्येय बाळगणं आणि हे सगळं करत असताना वास्तवातल्या छोट्या चांगल्या गोष्टींची नोंद घेणं. हे नियम आपल्याला त्या अराजकातून सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि अटळ दुःखाला सामोरे जाण्यासाठी एक चौकट देतात असं म्हणता येईल. तर आज आपण जॉर्डन पीटरसन यांच्या आयुष्याचे 12 नियम या पुस्तकातील तत्वांचा एक सविस्तर आढावा घेतला. हे नियम वैयक्तिक जबाबदारी, अर्थाचा शोध, सत्याचं महत्त्व आणि जीवनातली आव्हानं स्वीकारण्यावर भर देतात. हो, आणि हे लक्षात ठेवायला हवं की हे नियम वरवर जरी सोपे वाटले तरी ते प्रत्यक्षात आणणं हे एक सतत चालणारं आव्हान आहे. ते केवळ वैयक्तिक सुधारणेसाठी नाहीत, तर जगाकडे अधिक जबाबदारीने आणि अर्थपूर्णतेने कसं पाहावं यासाठी एक दृष्टिकोन देतात. आणि या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो. या 12 नियमांपैकी कोणता नियम सध्याच्या आपल्या जीवनात सर्वाधिक लागू होतो असं वाटतं? किंवा कोणता नियम अंमलात आणायला सर्वात कठीण वाटतो? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, केवळ सुख मिळवण्याच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण जीवनाचा शोध घेणं म्हणजे नेमकं काय आणि त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय असू शकतं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.